हाय फ्रेंड्स, आज आपण झटपट अशी नॉनव्हेजला पण मागे टाकेल अशी चवीची रानभाजी सिरीजमधली मशरूम मसाला रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी बघा मी फ्रेश असे मशरूम घेतले आहेत आणि स्वच्छ मी ते पाण्यामध्ये भिजत घातले आहेत. त्यासाठी वाटण केलं, कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटोचं वाटण बनवून घेतलं. सर्वप्रथम आपण तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं, त्यामध्ये आपण मोहरी टाकली. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतरच त्यामध्ये जिरे टाकायची. तुम्ही फोडणी जेवढी छान द्याल तेवढी तुमच्या भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर आपण कांदा आहे बारीक चिरलेला तो घालून घेणार आहोत. आपण इथे वाटण पण बनवणार आहोत आणि कांदा पण घालणार आहोत, कारण खूपच चवीची अगदी भन्नाट अशी रेसिपी आपण आज पाहणार आहोत. मैत्रिणींनो, चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. कांदा आपण छान असा परतून घेतला आहे, अगदी त्याचा पूर्ण रंग बदलेपर्यंत. खूप टेस्टी होते. अशा प्रकारे अवश्य बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं, कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, टॉमॅटोचं, ते आपण त्यामध्ये घातलं आहे आवश्यकतेप्रमाणे. मी येथे रस्सा भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी जास्त येथे वाटणाचा वापर केला नाही. छान असं आपण ते वाटण आहे ते परतून घेणार आहोत. म्हणजे आपलं जी भाजी आहे ती खूपच स्वादिष्ट होते. मध्यम गॅसवर आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हिंग घातला आहे बघा. आणि मी जी मशरूमची भाजी आहे त्यामध्ये मी एक बटाटा पण घालणार आहे. आपण हळद पावडर घालून घेतली आहे बघा. आणि माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो घातला आहे, कांदा लसूण मिक्स. मी इथे जास्त कुठल्याही मसाल्याचा वापर करणार नाही आणि केला पण नाही, कारण जो काळा मसाला आहे तो अप्रतिम चवीचा आहे. त्यामुळे दुसरे कुठले मसाले वापरायची अजिबात आवश्यकता नाही. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. तो पण आपण छान असा आपण परतून घेणार आहोत. खूपच अप्रतिम चवीची अशी आपली मशरूमची भाजी तयार होत आहे बघा मैत्रिणींनो. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतले मशरूम. जास्त मोठे नव्हते, त्यामुळं मी एकाचे 4 पीस केले आहेत. आणि मशरूम आहेत ते आपण छान असे तेलामध्ये, म्हणजे जे वाटण आहे मसाला आहे त्यामध्ये आपण परतून घेणार आहोत. म्हणजे त्याची चव खूप छान लागते. अगदी तुम्ही नॉनव्हेजसुद्धा ह्याच्यापुढे फेल होईल एवढी टेस्टी लागते. त्यानंतर आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं. 5 मिनटानंतर झाकण काढलं आहे बघा. किती सुंदर रंग आला आहे आणि वास तर एवढा छान येतो आहे. त्यानंतर हे बघा मी एक बटाटा साल काढून बारीक चिरून घेतला आहे, तो पण आपण त्यामध्ये घालून घेतला आहे. छान असं आपण ते परतून घेणार आहोत. खूपच अप्रतिम अशी मशरूम बटाटा भाजी आज मी बनवत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला खूपच आवडेल अशा पद्धतीने बनवली तर. त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत. जसं तुम्हाला घट्ट पातळ भाजी हवी आहे त्या प्रमाणामध्ये मी येथे गरम पाण्याचा वापर केला आहे बघा. आणि छान अशी आपण उकळी आली आहे बघा आपल्या ह्याला मशरूम मसाला भाजीला. त्यानंतर आपण छान उकळी येऊन द्यायची आणि मध्यम गॅस ठेवायचा, एकदम लो, आणि झाकण ठेवायचं आहे भाजीवर. हे बघा, आणि बघू शकता आपण किती सुंदर रंग आला आहे. आणि चव म्हणाल ना तर खरंच अप्रतिम. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता, एवढी अप्रतिम झाली आहे. त्यानंतर वरून आपण कोथिंबीर घालून घेतली. छान अशी हलवून घेणार आहोत. अशी आपली मशरूम बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे. खूप सुंदर, अगदी तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, एवढी अप्रतिम चवीची. आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट होणारी, घरातील साहित्यामध्ये बनवली आहे. त्यानंतर मी तुम्हाला हे बघा आपली छान अशी भाजी तयार झाली आहे. प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते बघा. रंग बघा किती सुंदर आला आहे. आपण येथे मसाल्यांचा पण जास्त वापर केला नाही, तेलाचा पण जास्त वापर केला नाही, तरी पण आपली भाजी अगदी सुंदर रंग आणि चव म्हणाला तर अगदी भन्नाटच तयार झाली आहे.
चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात मग अशाच छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. रानभाजी सिरीज आपली अजून सुरू आहे मैत्रिणींनो. अशी भन्नाट चवीची रेसिपी. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप खूप सर्वांना शुभेच्छा आणि खूप खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स आणि लाईक शेअर केल्याबद्दल. धन्यवाद. बाय बाय.